रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनल ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे, जत तालुका पाहतो. आणि आज आपण आलेलो आहे मुचुंडी येथे अंगेश्वर सरांच्या प्लॉटवरती. तर आपण त्यांना पहिल्यापासून म्हणजे पहिल्या पाण्यापासून आपले सगळे रामा ॲग्रोटेकचे जैविक प्रोडक्ट आपण त्यांना त्यांच्या प्लॉटमध्ये वापरण्याकरता दिले आहेत. तर सर, आपण प्लॉटबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या की तुमच्या ह्याच्यामधलं कट्ट्यामधलं अंतर, दोन्ही झाडाच्या मधलं अंतर. नमस्कार सर, माझं नाव अंगेश्वर इरकूर, मुचंडी राहणारा. हे झाडामधले अंतर 12 फुटाचं आहे आणि झाडातलं झाडं अंतर 8 फुटाचे आहेत. पहिलं पाणी आपण जानेवारीला दिलं, 20 जानेवारीला. 20 जानेवारी हां, कमीत कमी आता 1-2 महिने कंप्लीट होत आलेत. तर प्लॉटची स्थिती बघता आणि तुम्ही सगळं रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरलीत, बरोबर आहे का? टोटली तुम्ही रामा ॲग्रोटेकचा सगळा शेड्यूल वापरलाय, म्हणजे बाहेरचं कुठलंही वापरलं नाही. म्हणजे आता आम्ही कंपनी म्हणजे जैविक, पूर्ण जैविकवर कोणता प्लॉट येऊ शकत नाही असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की 100% जैविकवर येऊ शकत नाही. पण खरं सांगायचं गेलं तर शेतकरी मित्रांनो, ह्यांना आपण 100% सगळं रामा ॲग्रोटेकच्या औषधावरती हा प्लॉट कव्हर केलेला आहे. बाहेरचं एकही वापरलं नाही. सगळं बुरशीनाशक असेल किंवा फुलकळीसाठी टॉनिक असेल किंवा खालून लिक्विड असतील, सगळी टोटली बाग पहिल्या पाण्यापासून ते लास्टच्या पाण्यापर्यंत सगळं रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल ह्यांना दिलेलं आहे. तर सर, तुम्ही सांगा की पहिल्यापासून तुम्ही रामा ॲग्रोटेकचंच वापरले का दुसरं काय जाऊन आणून वापरले दुकानातलं बाहेर नेतनं? नाही, बाग धरल्यापासून रामा ॲग्रोटेकच वापरलेलं आहे मी सगळं बाग. आता 2.5 ते 3 वर्षाची बाग आहे सर. बरं, ह्याच्या आधी तुमच्या बागेचं उत्पन्न कसं होतं? म्हणजे काय प्लॉटचं ह्याच्या आधी काय उत्पन्न निघालंय का ह्याच्या आधी असा कधी प्लॉट आला? मागच्या वर्षी प्लॉट लॉसमध्ये होता आमचा. हां हां. बरं, ह्या वर्षी प्लॉट बघता तुम्हाला काय वाटतंय? मनासारखी अशी कळी निघाली पण नव्हती. बरं बरं बरं. आणि म्हणजे उत्पन्नात पण घट झाली. आपली भेट झाली, ज्यावेळेस आपली भेट झाली त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 100% तुमचा प्लॉट सक्सेस करून देतो. तुम्ही फक्त रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टवरती विश्वास ठेवा. त्यानंतर तुम्ही 100% आमच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये सगळे आपले रामा ॲग्रोटेकची उत्पादन वापरली. त्यानंतर तुम्हाला 100% आता कसं वाटतं बागत की रिझल्ट आहे का नाही? रिझल्ट आहे सर. बरं. बागेत जे आपण पहिल्या बहारला धरले होते बरं, त्याच्यापेक्षा खूप उत्तम आहे सर बाग. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय कसं झाडावरती सेटिंग आहे. आणि सध्या 1-2-4 दिवसा पाठीमागं अवकाळी इकडं झालेली आहे किंवा पाऊस भरपूर झालेला आहे, तरी पण फुलकळी ची तुम्ही कॅनोपी बघा झाडाचं. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता पार शेंड्यापासून ते खाली बुडापर्यंत सेटिंग आहे किंवा कळी निघालेली आहे. आणि बऱ्यापैकी निघालेली कळी ही सगळी खोडाला कळी आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही कमाल कशी झाली आहे? तर शेतकरी मित्रांनो, ही कमाल आहे रामा ॲग्रोटेकच्या बायोसमृद्धी डाळिंब पेशलची. तर तुम्ही सर तुम्ही ही डाळिंब पेशल वापरले आपलं रामा ॲग्रोटेकचं, तर ह्याचा रिझल्ट कसा आला? 1 नंबर आहे सर. कळी ही कशासाठी वापरलं होतं? फुलकळी निघावं आणि चांगल्या उच्च प्रतीमध्ये सेटिंग व्हावं, ह्याच्यासाठी तुम्ही हे वापरलं होतं. तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? अप्रतिम. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकचे बायोसमृद्धी हे पण वापरलं होतं. तर ह्याचा रिझल्ट ऑल इन वन, ह्याचा रिझल्ट कसा वाटला सर तुम्हाला? हा पण चांगला आहे सर रिझल्ट. काही ड्रॉपिंग झाली नाही, ऑल इन वन म्हणजे सगळे टोटली घटक पूर्ण तुमच्या झाडाला मिळाले. आणि बऱ्यापैकी फुल सेटिंग जे फुल निघालेलं ते डायरेक्ट सेटिंग झालेलं आहे, खाली गळ झालेली जास्त प्रमाणात नाही. त्यानंतर फुलकळीसाठी रामा मॅजिक आणि रामा कॅल्बॉर हे सुद्धा वापरलं होतं सरांनी. तर ह्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? कळी काढलं, उत्तम रिझल्ट आला सर. त्याचबरोबर आता सध्या स्टेपला 1-2-4 दिवसा पाठीमागे यांना रामा ॲग्रोटेकचं 0050 दिलं होतं. ह्याचा रिझल्ट अप्रतिम आहे. म्हणजे जे सेटिंग झालं आहे ते चांगलं साईजमध्ये बदल घडला आहे.
शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राम ॲग्रोटेकचे धडाकेबाज उत्पन्न ह्या सगळ्या पूर्ण प्लॉटमध्ये वापरलेले आहे ते. तर शेतकरी मित्राला विचारू आपण अजून एकदा, तर सर हे काय खोटं आहे का? नाही, खरं. राम ॲग्रोटेकचे उत्पन्न तुम्ही वापरलेत का बागेत? होय सर, 100%. हां, जे काय आहे ते तुम्ही शेतकरी बांधवांना सांगा. परत एकदा तुमचं नाव आणि तुमचा नंबर सांगा, म्हणजे या मुचंडी एरियामधले सर्व शेतकरी तुम्हाला कॉल केला पाहिजे, विचारलं पाहिजे, समक्ष तुमच्या प्लॉटमध्ये येऊन भेटून तुम्हाला गेले पाहिजेत की बाबा कसं तुम्ही राम ॲग्रोटेकचे उत्पन्न वापरले. तुम्ही त्या शेतकऱ्यांना माहिती देऊ शकताय. सर मी प्लॉट 1 नंबर आलाय सर. आणि माझं नाव अनगेश्वर भीमाशंकर राणा मुचंडीचं आहे. हे प्रपोज सरांच्या मार्गदर्शनाखाली बाग मला सक्सेस करून दाखवलेलं आहे सर. फुरकळीसाठी, फवारणीसाठी सर आपण यांना रामा ॲग्रोटेक कंपनीचं फुलकळीसाठी रामा मॅजिक 05234 आणि मिक्स मायक्रोन्यूटनचा पहिला स्प्रे दिलता चौक्या अवस्थेमध्ये. त्यानंतर रामा कॅल्बॉरचा स्प्रे दिलता सर. आपण बुरशीनाशक म्हणजे आता नवीन लॉन्च झालेलं बायो इन्व्हर्टर हे बुरशीनाशक आपण ह्यांना प्लॉटमध्ये दिलतं. त्यानंतर निमकरणचा स्प्रे चालूच आहे कंटिन्यू. निमकरणबद्दल सर तुम्हाला काय वाटते? प्लॉटमध्ये निमकरणचा स्प्रे घेतल्यामुळं बऱ्यापैकी बुरशी कंट्रोलमध्ये आहे का? आहे सर, आहे. बुरशी कंट्रोल आहे, म्हणजे रोग कमी प्रमाणात आहे, म्हणजे नसल्या प्रमाणात आहे सर. बरोबर. शेतकरी मित्रांनो, ह्या बागेचा हा पहिला व्हिडिओ आहे. तर इथून पुढेही आपण ह्या बागेचा दुसऱ्या भागामध्ये आपण तुम्हाला जे काही बदल घडणार आहे प्लॉटमध्ये ते तुम्हाला पुढच्या भागामध्ये आपण दाखवणार आहोत.